राज्य वित्त मंत्री अजित पवार द्वारा प्रस्तुत बजट को लेकर वर्धा जिले के किसानों ने असंतोष व्यक्त किया। किसानों का कहना है कि बजट में कृषि ऋण माफी, न्यूनतम समर्थन मूल्य और अन्य महत्वपूर्ण मुद्दों पर कोई ध्यान नहीं दिया गया है। किसानों ने आरोप लगाया कि बजट में कृषि उपकरणों पर जीएसटी और बिजली कनेक्शन की लंबित मांगों को नजरअंदाज किया गया। उन्होंने कहा है कि 12 घंटे मुफ्त बिजली नहीं बल्कि 24 घंटे बिजली चाहिए। किसानों ने इसे धोखाधड़ी करार देते हुए आगामी संघर्ष की चेतावनी भी दी। एक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा हे आर्थिक बजेट झालेलं आहे। त्यांनी ज्या काही गोष्टी याच्यात घोषणा केलेल्या आहे किंवा कृत्रिम म्हणजे एआय टेक्नॉलॉजीचा वापर हा शेतीत करणार आहे। 50,000 एकर पर्यंत 1,50,000 शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। 1,00,000 एकरवर त्याचा फायदा होईल। पण ही काही योजना काही खरी नाही आहे। हे निव्वळ खोटं बोलणं आहे। त्यानंतर 2 वर्षात 500 कोटीचा निधी शेतीला कशाला देणार आहे? इकडे शेतीच्या प्रत्येक मालावर जीएसटी कर लावलेला आहे। त्यांनी स्प्रिंकलर घेतलं, त्यांनी ट्रॅक्टर घेतला का, त्यांनी अजून कोणती वस्तू घेतली का? बियाण्यापासून सर्व कर भरावा लागतो। त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा जो होता तो कर्जमाफीचा, तो कर्जमाफीचा यांच्या अजेंडात, महायुतीच्या अजेंडात यांनी घोषणा केली होती आणि यांनी कर्जमाफी केली नाही। ही येऊन जाऊन इकडे तिकडे आम्ही लाडक्या बहिणीला 35,000 कोटीची तरतूद केली आहे म्हणते आणि शेतकऱ्यांना एकाच टायमाला जर कर्जमाफी दिली तर 44-45,000 कोटीत ती कर्जमाफी एकमुस्त होऊन जाईल। पण हे शेतकऱ्यांना यांना कुठेही कर्जमाफी द्यायची नाही किंवा शेतकऱ्यांना डेव्हलपमेंट शेतकऱ्यांची होऊ द्यायची नाही। शेतकऱ्यांना यांना संपवायचं आहे आणि संपून शेतकरी हा भारतातला नष्ट करायचा आहे। ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर जीडीपी देशाचा ठरला जातो आणि शेतकरीच आपल्या भारताची ते कणा आहे, देशाचा कणा आहे। तो अर्थकारणात सर्वात मोठा जर घटक असेल तो शेतकरी आहे। आता जर यांनी ज्याही योजना दिल्या आहे, समजा कृषी पंपांना 7.5 पॉवर पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज जोडणी योजना, एकीकडे हे म्हणतात की आम्ही मोफत वीज जोडणी योजना देऊ आणि एकीकडे हे सोलरची सक्ती करू राहिले। ज्या शेतकऱ्यांनी विद्युतचे डिमांड भरलेले आहे त्या गेल्या 2 वर्षात त्यांना अजूनपर्यंत वीज कनेक्शन देण्यात आलेलं नाही आहे। ह्या अशा फोकणाऱ्या खोटे आश्वासनांनी दिले आहे। नानांनी देशमुख अंतर्गत कृषी प्रकल्पांतर्गत 351 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। ही यासाठी जर शेतकऱ्यांना तरतूद करायची आहे, कमीत कमी 1,000-2,000 कोटी रुपये लावायला पाहिजे होते या प्रकल्पासाठी। निदान काहीतरी शेतकऱ्यांचं भलं झालं असतं। 351 कोटीमध्ये शेतकऱ्यांचं काय भलं होणार आहे? तसंच यांनी पाणी पुरवठ्याला सांगितलं का पाणी पुरवठ्याला आम्ही एवढा योजना देऊ। आज पहा तुम्ही गेल्या 2-3 वर्षाच्या आधी आणि या वर्षीचा पाणीपट्टी टॅक्स पहा, जो कॅनलचा किंवा नदीवरून जे पाणी शेतकरी घेतात 250 पट यांनी तो टॅक्स वाढवलेला आहे। तो टॅक्स तरी माफ करायला पाहिजे नव्हता। असं हे शेतकऱ्याविषयी असलेलं खोटारडं बजेट यांनी आज घोषणा केलेली आहे आणि हे बजेट शेतकऱ्यांच्या हिताचं अजिबात नाही आहे आणि शेतकऱ्यांना यांना कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ द्यायचं नाही आहे। आज जे अर्थसंकल्प अजित पवार साहेबांनी घोषणा केली, समजा अर्थसंकल्प मांडलं, ते अतिशय शेतकऱ्यांसाठी फसवा अर्थसंकल्प आहे ते। कारण ज्या आशेने शेतकरी बघत होता की कर्ज माफ होईल, तर ते कर्ज काही त्यांनी माफ केलं नाही आणि अशा भरपूर योजना दिल्या, त्या सगळ्या योजना फार फसव्या आहे। कृषी पंपाला 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता वीज माफ वगैरे, पण ते 12 घंटे तुम्ही शेतकऱ्यांना वीज देण्यापेक्षा, ती माफी देण्यापेक्षा 24 तास तुम्ही वीज द्या शेतकऱ्यांना। आणि बाकीच्या ज्या 500 कोटी दिल्या आहेत, कशात दिल्या? तुम्ही हमी भाव द्या, त्यांना काही सल्ल्याची गरज नाही। शेतकरी स्वतःच खूप हुशार आहे आणि शेतकरी जेव्हा चांगला पिकवतो त्याला तुम्ही जर भाव नाही दिला तर तो फार नाराज आणि आर्थिक संकटात जातो। त्यामुळे अजित पवारांनी जे अर्थसंकल्प जाहीर केला आहे ते फार फसवा आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलं आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये लाडक्या बहिणींना सगळे पैसे दिले आहे आणि महाराष्ट्राची तिजोरी ही खाली केली आहे आणि त्याच्यामुळे सगळं नुकसान झालेलं आहे। म्हणून शेतकऱ्यांचा जे महाराष्ट्राचा पाठीचा कणा आहे तो मोडण्याचा ही सरकार जास्तीत जास्त भर देत आहे। कर्जमाफी त्यांच्या झाली होती, त्यासोबतच त्यांनी जे जाहीरनाम्यात कर्जमाफी दिली होती, म्हणजे जाहीर केली होती, ते कर्जमाफी त्यांनी या बजेटमध्ये मांडली नाही आहे। आणि तुरीचा भाव, सोयाबीनला भाव आणि कापसाचा फार बेकार परिस्थिती आहे। आणि त्यांनी सांगितलं होतं की 20% आम्ही जी भर आहे ती आम्ही, जी तफावत आहे ती आम्ही भरून काढू,
पण त्या बजेटमध्ये यांनी काहीच बोलले नाही आहे. त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणीत आलेला आहे आणि पुढे शेतकऱ्यांचा काळ फार वाईट येईल आणि शेतकरी हा निस्तानाबूत होईल असं मला वाटते.